शिरीष एक प्राध्यापक त्याची पत्नी माहेरी गेल्यामुळे घरी एकटाच असतो. त्याच्या घरात एक तरुण मोलकरीण सुमन काम करत असते. शिरीषला दररोज त्याच्या कॉटवर एक तेलाची बाटली दिसायला लागते. त्याला सुमनवर संशय येतो. एके दिवशी शिरीष घरात लपून बसतो. तो पाहतो की एक स्त्री खिडकीतून आत येते आणि एका कारल्याचा तेल लावून त्याच्या कॉटवर ठेवते. शिरीष तिला पकडतो आणि धक्का बसतो, कारण ती दुसरी कोणी नसून त्याचीच पत्नी असते. शिरीष रागाने तिला मारतो आणि हे का करत आहेस असं विचारतो. रडत रडत ती सांगते की लग्नाला 3 वर्ष होऊनही त्यांना मूल होत नाहीये, म्हणून ती एका तांत्रिकाकडे गेली होती. त्याने सांगितले होते की नवऱ्याला न सांगता रोज त्याच्या कॉटवर हे तेल ठेवावे, म्हणून त्यांना मूल होईल. त्यामुळे ती मैत्रिणीकडे राहत होती आणि लपून येऊन हे सर्व करत होती. शिरीषला आपली चूक कळते. त्याने बायकोला जवळ घेतले. त्यांनी त्या सर्व बाटल्या फेकून दिल्या. त्यांनी एका चांगल्या डॉक्टरकडे जाऊन उपचार घेतले आणि 2 महिन्यातच त्यांची बायको प्रेग्नेंट झाली.